खूप सोप्या पद्धतीने आपण डिझायनर शॉपिंग बॅग तयार करणार आहोत, ते पण झिपचा वापर न करता। तुमच्याकडे टच बटन वेलक्रो काही नसेल तरी तुम्ही हे बनवू शकता, फक्त कपडा पाहिजे। तर मी ते कपड्याला शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मध्ये सुद्धा शिवलेला आहे। त्यानंतर याचं मेजरमेंट 24 बाय 17.5 इंच आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। 24 इंच ज्या साईडने त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे लांबीने। त्यानंतर आपल्याला सेंटर पॉइंट असे काढून घ्यायचे आहे। तुम्ही खडूने सुद्धा मार्क करू शकता किंवा कैचीने सुद्धा नॉच देऊ शकता। तर दोन्ही सेंटर असे मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे प्लेन कपडा घ्यायचा आहे। तर आपला जोही तुम्ही कपडा घ्याल त्याचा मिळता जुळता कपडा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मध्ये घेऊन तुम्हाला इथे दुसरा पीस घ्यायचा आहे। तर 17.5 बाय 8 इंच याचं मेजरमेंट आहे या कपड्याचं। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं। फोल्डिंग करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे। ज्या साईडने 8 इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं। दोन्ही सेंटर असे काढून घेतलेले आहेत। मी इथे काढून सुद्धा मार्क करणार आहे तुम्हाला दिसण्यासाठी। आणि त्यानंतर ह्या दोघांचेही सेंटर एकावरती एक ठेवायचे आहेत अशा पद्धतीने। आणि आपल्याला साइडचा जो पीस आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत। आणि फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी अशाच पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत, कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूने फोल्ड करून आपल्याला ह्या चारीच्या बाजू आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा फोल्डिंग करून आपल्याला सगळं शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेला हा पीस जो आहे तो ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरी चालेल। तर मी चारही बाजूने शिवून घेतलेला आहे आणि हा आपला एक सिंगल पीस तयार झालेला आहे। त्यानंतर याचा सेंटर पॉइंट असा काढायचा किंवा तुम्ही अशा पद्धतीने खडूने मार्क करू शकता किंवा नॉच देऊ शकता। तर आता आपल्याला 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। सेंटर पासून डाव्या आणि उजव्या बाजूला 2-2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे सेंटर पासून। आणि आपल्याला इथे हँडल जॉईन करण्यासाठी मार्किंग केलेली आहे। तर मी ते 2 हँडल घेतलेले आहेत। 18 इंचाचे मी इथे 2 हँडल घेतलेले आहेत। रुंदी 1 इंच आहे। मी इथे रेडीमेड स्ट्रॅप वापरत आहे, तुम्ही कपड्याचे फोल्ड करून इथे स्ट्रॅप यूज करू शकता। तर अशा पद्धतीने जिथे मार्किंग केलेलं आहे मी तिथे अशा पद्धतीने पिनअप करून हे जे बेल्ट आहे तो मी इथे शिवून घेणार आहे। त्यानंतर दुसऱ्या सुद्धा बाजूला सेंटर काढायचा आहे आणि सेंटर मार्क केल्यानंतर दोन्ही बाजूने 2-2 इंचावरती मार्क करून आपल्याला इथे हँडल जॉईन करून घ्यायचे आहेत। आणि इथे दोन्ही बाजूंचे जे हँडल आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि असा पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे। अस्तरची लांबी रुंदी सेम आहे 17.5 बाय 24 इंच। आणि त्यानंतर आपण जिथे हँडल जॉईन केलेले आहेत त्या बाजूला आपल्याला दोन्ही बाजूंना आपल्याला पिनअप करायचं आहे आणि ह्या दोन्हीच बाजू आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत। इथे आणि इथे दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर साईडचा जो ओपन भाग आहे तिथून आपल्याला कपडा असा आतमधून बाहेर काढायचा आहे आणि दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे अस्तरची बाजू एका साईडने आणि कपड्याची बाजू एका साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। आणि सरळ भाग आतमध्ये आहे दोघांचाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट वरती जॉईंट ठेवायचे आहे। दोन्ही साईडचे जॉईंट व्यवस्थित बघायचे आहेत आणि जॉईंट वरती जॉईंट ठेवायचं आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त होणार नाही पीस। तर जॉईंट वरती जॉईंट ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं। तर व्यवस्थित असे जॉईंट वरती जॉईंट ठेवायचे आणि इथे अशा पद्धतीने मी पिनअप करून घेणार आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त होणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर एवढा भाग मी ओपन ठेवणार आहे आणि मग साईडने शिवून घेणार आहे। तर एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे। दुसरा सुद्धा भाग साईडचा जो भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही जे भाग आहेत ते मी शिवून घेतलेला आहे। जो मार्किंगचा भाग आहे मार्किंग केला तो मी इथे शिवलेला नाही आहे, तर तो ओपन भाग इथे आहे। त्यानंतर आपल्याला इथे बेस कट करायचा आहे। तर 2 बाय 2 इंचाचा आहे। मी इथे चारही बाजूने बेस जो आहे तो मार्क करणार आहे। जिथून आपला पीस संपतो अस्तरचा तिथून मी 2 इंचावरती मार्किंग करत आहे। शिलाईपासून आपल्याला मार्किंग करायचं नाही आहे। तर जिथून शेवटचा पीस म्हणजे शेवटचा टोक आहे कपड्याचा तिथून आपल्याला 2 बाय 2 इंचाचे बॉक्स चारही कॉर्नरला मी मार्क करून घेतलेले आहेत, बघू शकता। इथे कपड्याला पण आणि अस्तरला पण दोन्ही बाजूने मार्क केलेला आहे। तर मी इथे जे कॉर्नर आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि असा आपला भाग तयार झालेला आहे। त्यानंतर हे कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला कुठेही पाइपिंग करायची गरज पडणार नाही। खूप क्लीन अँड क्लिअर आपली बॅग तयार होणार आहे। शॉपिंग बॅग आपण तयार करत आहोत। तर इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचा, हा सुद्धा पीस आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे, बघू शकता कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे। तर दुसरा सुद्धा पीस याच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करायचा आणि हे चारही कॉर्नर जे आहेत ते आपल्याला असे
शिवून घ्यायचे आहेत आणि आपला सुंदर असा बेस तयार होणार आहे। कुठेही पाइपिंग करायची गरज पडणार नाही आपल्याला। तर मी चारही जे बॉक्स आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे शिवून घ्यायचे, डबल टिप मारायचे आहे, कारण की हे उसवल्यावर तुम्हाला परत व्यवस्थित करता येणार नाही। त्यानंतर इथून जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आतून कपडा जो आहे तो सरळ भाग आपल्याला बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण ही शॉपिंग बॅग तयार केलेली आहे। खूप सोपी आहे। तर अजून थोडंसं काम बाकी आहे त्याचं। त्यानंतर आपल्याला जिथे ओपन भाग आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे। कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि मग आपल्याला इथे जो ओपन भाग आहे तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेला ओपन भाग त्यानंतर अस्तर जे आहे ते बॅगच्या आतमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला इथे व्यवस्थित असे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे आहे। त्यानंतर जो हँडलचा भाग आहे वरचा तो इथे आपल्याला सगळीकडे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। हँडल वरती करून मगच टॉप स्टिच करायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर सगळ्या बाजूंनी मी टॉप स्टिच केलेलं आहे गोल आकाराने आणि त्यानंतर बघू शकता कुठेही आपल्याला रफ एजेस दिसणार नाहीत। अशा पद्धतीने आपली सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे। आपण हा पीस जॉईन केल्यामुळे खूप सुंदर याचा लुक तयार झालेला आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही ते वेलक्रो जॉईन करू शकता किंवा टिच बटन जॉईन करू शकता किंवा मॅग्नेट बटन सुद्धा जॉईन करू शकतात। पण ज्यांच्याकडे झिप नाही आहे, अशा गोष्टी नाहीत, ते घरीच अशा पद्धतीने बॅग तयार करू शकता आणि वापरू शकता। तुम्हाला कशी वाटली बॅग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।